नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरकारी भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 7वी उत्तीर्ण धारकांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सफाई कामगार पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी तुम्हाला पे स्केल कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे 16,700 ते 52,400 या स्केलमध्ये मिळणार आहे। महाराष्ट्रामध्येच परीक्षा नोकरी तुमची कायमस्वरूपी राहणार आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी या भरतीबाबतची घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर पुढे मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिटेल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकार यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर बॉम्बे हायकोर्ट किंवा मुंबई उच्च न्यायालयामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे तर बघा, मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर मूळ शाखा असल्यामुळे तुमचं नोकरी ठिकाण मुंबई या ठिकाणी राहील। खाली नमूद केलेल्या पदाकरता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिराती प्रसिद्धी दिनांकास पात्रता धारण करण्यावर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। बघा पद कोणतं आहे ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं, तर बघा पदाचं नाव सफाई कामगार या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे, ज्याच्या टोटल 2 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। ज्या दोन्ही जागा निवड सिलेक्शन मध्ये असणार आहेत। मित्रांनो, या 2 जागांसाठी तुम्हाला पे स्केल हा S3 चा 16,600 ते 52,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत। सो या बेसिसवर जर पाहिलं तर कायमस्वरूपी नोकऱ्या तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। मात्र 2 जागांसाठी पद भरती ही या ठिकाणी होत असली तरी कायमस्वरूपी नोकऱ्या हे फार महत्त्वाचं आहे। पुढे बघा या ठिकाणी पात्रता काय असणार आहे तर उमेदवार भारताचा नागरिक असावा, पहिला क्रायटेरिया आहे। शैक्षणिक अर्हतामध्ये उमेदवार किमान 7वी उत्तीर्ण असावा। त्याचबरोबर उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे। हे बेसिक क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे। अनुभव उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा ही त्यांनी मेन्शन केलेला आहे। सो या जर 3 गोष्टी असतील तुमच्याकडे तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकता। पुढे बघा वयोमर्यादा कशा प्रकारे राहणार आहे। खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष राहील। मागासवर्गीयांकरता 18 ते 43 वर्ष लिमिट राहणार आहे। न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी यांना 18 वर्ष राहील। कमीत कमी आणि मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी लागू नाही आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। पात्र उमेदवारासाठी बाकीच्या काही अटी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत। थोडक्यात चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, करार करणे सक्षम असावा। त्याचबरोबर इतर काही गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता। लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे पाहिजे किंवा न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी, या सर्व गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत। सो या बेसिसवर या ॲडिशनल गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत। पुढे बघा निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे। पहिला तर तुमची अर्ज तुम्ही सेंड केल्यानंतर अर्थात तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी दिलेल्या ॲड्रेसवर ऑफलाईन सेंड करायचे आहेत। त्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट असणार आहे, अल्पसूची। त्यामध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या कॅन्डिडेट्सना एक्झामसाठी त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे, ज्यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची असणार आहे। किमान 15 गुण मिळवणे आवश्यक आहे। शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांची असणार आहे आणि वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची, अशी टोटल 50 मार्कांची ही एक्झाम या ठिकाणी असणार आहे मित्रांनो, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊन जाईल। त्यानंतर बघा पुढे यासाठी अर्ज भरण्यासारखं शुल्क, सदर भरती परीक्षेसाठी अर्ज शुल्क हे 1000 रुपये राहणार आहे, जे तुम्हाला डिमांड ड्रॉपद्वारे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट यांच्या नावे त्या ठिकाणी भरायचं आहे। अर्ज भरल्याशिवाय तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही आणि अर्ज फी नॉन रिफंडेबल असेल असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सो या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवू शकता। त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर अर्जाचा फॉर्मॅट हा नोटिफिकेशन मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे। त्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचे आहे। डिमांड ड्राफ्ट, प्रमाणपत्रे, कागदपत्रे आणि 11 जुलै 2026 किंवा त्याच्या अगोदर अर्ज पोहोचेल या बेसिसवर तुम्हाला फक्त स्पीड पोस्टद्वारे तुमचा अर्ज सेंड करायचा आहे। अर्ज सेंड करण्यासाठीचा ॲड्रेस त्यांनी मुंबईचा या ठिकाणी दिलेला आहे, त्या ठिकाणी तो तुम्ही सेंड करू शकता। अर्ज ज्या लिफाफ्यामधून सेंड करणार त्यावर तुम्हाला क्लिअरली सफाई कामगार पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे। अर्जाचा फॉर्मॅट सांगितल्याप्रमाणे हा ऑलरेडी नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। 7वी पासवर अर्ज आहे मित्रांनो, फार कमी संधी अशा प्रकारे रिलीज होत असतात, तो मेक शुअर तुम्ही जर या ठिकाणी क्वालिफाय होत असाल, इंटरेस्टेड असाल तर अर्ज नक्की करा। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ नक्की लाईक करा। अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आणि चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब अपडेट मिळवण्यासाठी या सर्व भरतींचे अपडेट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद।